सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनींनी त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या प्रेस वार्तामध्ये सामील झाले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजची पत्रकार परिषदेमध्ये आपण तिसरी आघाडी बदलापूर, खरं तर या आघाडीला सुरू करण्यामागचा उद्देश काय होता, ही आघाडी आपण का सुरू करावीशी वाटली आणि आघाडीची गरज काय होती, हे प्रत्येक बदलापूरकरांच्या मनातली आघाडी आहे. कारण की आज जर आपण बदलापूरमध्ये पाहिलं तर कुठे ना कुठेतरी लोकांची जे विचार आहेत, लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला सारून फक्त चिखलफेकाचं राजकारण बदलापूर शहरात चाललं आहे. त्याच्यामुळे बदलापूरकरांची जी मूलभूत सुविधा आहेत त्याला पूर्णपणे नकारल्या गेल्यात. आणि कुठे ना कुठेतरी आज जर आपण पाहिलं तर तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या खऱ्या अर्थाने लोकांना ज्यांच्या गरजा आहेत लोकांच्या, ते म्हणजे पाणी असो, वीज असो किंवा इतर व्यवस्थित जे काही मूलभूत समस्या आहेत, त्या सर्व समस्यांवरती प्रकाश टाकण्याकरिता आम्ही तिसरी आघाडी स्थापन केली आहे. तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर आपण एक अशी एका प्रकारची अट न बोलता येणार त्याला, परंतु आपण असं एक फॉर्मॅट ठेवलं होतं की जनतेमधलं व्यक्तिमत्व आपल्या जनतेला द्यायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं असेल की एक स्लोगनसुद्धा आपण ऐकलं असेल की राजा का बेटा राजा नाही होणार. आणि बाबासाहेबांच्या संविधानामार्फत राणीच्या पोटातून राजा नाही जन्मणार तर मतदार पेटीमधून राजा जन्मणार. आणि आपल्याला असेच लोकसेवक, नगरसेवक बोलण्यापेक्षा लोकसेवक आपण तिसऱ्या आघाडीमार्फत बदलापूरकरांसमोर आपण प्रेझेंट करणार आहे. आणि ही अपेक्षा करणार आहे की बदलापूरकरांसमोर आम्ही एक पर्याय उभा राहतोय. इतरांसारखं कोणत्या वेगळ्या गोष्टीबरोबर म्हणजे प्रस्थापितांसारखं आम्ही इथे कोणतंही बोलतो ना आपण एक नेगेटिव्हिटी बोला किंवा इतरांबद्दल चिखलफेक करण्याचं काम आम्ही करणार नाही आहे. आमचा मूळ उद्देश हाच आहे की ज्या गरजा आहेत लोकांच्या, सर्वसामान्यांच्या, बदलापूरकरांच्या, ज्याच्यावरती प्रकाश टाकण्याची गरज आहे आणि ते प्रकाश टाकण्याचं काम तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही करू. आज आपल्यासोबत माननीय अभिजित भाऊ सकट आहेत, माननीय अशोक बहादरे सर आहेत, माननीय नितीन देशमुख सर आहेत, माननीय आस्था मॅडम आहेत, माननीय कैलास कटके सर, इतर सर्व मान्यवर आहेत आपल्यासोबत. आज या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमार्फत बदलापूरकरांसाठी आपण प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे 49 ते 49 प्रभागांमध्ये, वॉर्ड्समध्ये आपण तिसऱ्या आघाडीचा एक उमेदवार आपण देणार आहोत. त्याचबरोबर या शहराला अपेक्षित असलेलं एक सुशिक्षित म्हणजे शिक्षित चेहरा, त्याचबरोबर ज्याच्याकडे एक विजन असेल, ज्याच्याकडे एक प्लान असेल की या शहराला कशा प्रकारे आपण, ज्याप्रमाणे आज आपलं बदलापूर शहर फक्त लोकसंख्येने वाढतंय परंतु प्रगतीच्या मार्गावरती आज आपण खूप मागे पडलोय. त्या कारणास्तव या बदलापूर शहराला, ज्या बदलापूर शहराचा एक ऐतिहासिक वारसा आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या महापुरुषांच्या स्पर्शाने पावन झालेली आपल्या बदलापूरची भूमी आहे. आणि त्या भूमीला त्यांच्या विचारांच्या दृष्टिकोनातून प्रगतीपथावर नेण्याकरिता आपण तिसऱ्या आघाडी आपण स्थापन एकंदरीतच तिसऱ्या आघाडीची आवश्यकता का तुम्हाला वाटते, की का तिसरी आघाडी आवश्यक वाटते? तिसरी आघाडी सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की बदलापूरचं राजकारण आज आपण पाहिलं, राज्यात सत्तेमध्ये असलेले राजकीय पक्ष, केंद्रात सत्तेमध्ये असलेले राजकीय पक्ष, त्यांना असं काय झालं की त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना एकत्र नाही यायचं आहे. म्हणजे तुम्ही लोकसभा एकत्र लढवली, विधानसभा एकत्रित लढवली, परंतु नगरपालिकेच्या वेळी तुम्ही एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला गेले. ठीक आहे, तो आमचा लुकआउट नाही आहे, परंतु तुम्ही फक्त एकमेकांवरती चिखलफेक करण्याच्या व्यतिरिक्त ज्या बदलापूरच्या मूलभूत गरजा आहेत, आज जर आपण पाहिलं तर कधी म्हणजे अचानक भयानकमध्ये बदलापूर शहराची आपली लाईट गायब होते, बत्ती गुल होते. आज बदलापूर एक मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने आपण मार्गीकरण करतोय. आपल्या शहरामध्ये विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण पाहिलं तर मोठमोठ्या सोसायटीजमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. एका सोसायटीजमध्ये तुम्हाला भरभरून पाणीचा साठा तुम्हाला सापडतो, परंतु काही सोसायटीजमध्ये अक्षरशः लोक, आमचे माता भगिनी किंचाळतात की आम्हाला पाणी मिळत नाही आमच्या सोसायटीजमध्ये. असे बरेचसे प्रयत्न आहेत, अशा बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ज्या बदलापूरकरांसमोर येणं गरजेचं आहे. आज बदलापूरकर इथे मोठ्या प्रमाणात वेगळ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेत, विविध शहरातून बदलापूरने स्थलांतर झालेत. बदलापूर शहराला आज आम्ही आपलं मानून आपण बदलापूर शहरामध्ये आपण पुढाकार घेतोय, परंतु कुठे ना कुठेतरी बरेचसे वाद निर्माण केले जात आहेत. आणि मूलभूत ज्या गरजा बदलापूरकरांच्या त्यांना कुठे ना कुठे पूर्णपणे इग्नोर केलं जात आहे. आणि फक्त राजकीय दृष्टिकोनातून लोकांना डायव्हर्ट करण्याचा सध्या प्रयत्न चालला आहे. आम्ही लोकांना डायव्हर्ट न होता त्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, ते म्हणजे आरोग्य असो,
वीज असो, पाणी असो, शिक्षण असो, रेल्वेच्या जे काही समस्या असतील आणि जे काही पॅरलल बेस रोजगारच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांसाठी एक सोल्युशन म्हणून बदलापूरकरांसमोर तिसरी आघाडी बदलापूर हे आम्ही एक स्टँड उभा करतोय आणि अपेक्षा तीच असणार आहे की बदलापूरकरांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद आम्हाला द्यावा. काय नेमके मुद्दे असणार आहेत निवडणुकीसाठी? निवडणुकीसाठी मुद्दे अशा परिचय असतात. पहिले तर. माझं नाव अभिजित सकट, तिसऱ्या आघाडीकडून. माझ्याबरोबर असणारे सर्व सहकारी असता मॅडम आहेत, वैभव दादा आहेत, सर आहेत, देशमुख सर आहेत. आणि आज तिसऱ्या आघाडी संदर्भात आम्हाला बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचं मी पूर्वक आभार करतो. आज महामानवांच्या सान्निध्यातून आज इथे आमचे सर्व सहकारी बसलेले हे सर्व सुशिक्षित शिकलेले लोक आहेत, अडाणी नाही. आत्तापर्यंत काही महामानवांनी सांगितलं ये आज़ादी झूठी है फिर भी देश की जनता भूखी है. त्यामुळे आम्ही तिसऱ्या आघाडी जास्तीत जास्त लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आमच्या आघाडीमध्ये तळागाळातला कार्यकर्ता आहे, तो घराणेशाहीचा कार्यकर्ता नाही. आणि आमचा अजेंडा असा आहे की आज जो तो उठतो, पाणी लाईट ह्या प्रश्नावरती आमचा बिलकुलही हे नाही आहे. आज आम्ही बदलापूरमध्ये नव्याने बदलापूरला काय दिशा हवी आहे ह्या दिशा संदर्भात आम्ही तिसरी आघाडी उभी केलेली आहे. तुम्ही महाविकास आघाडीसोबत देखील जाऊ शकत होता, परंतु तिसरी आघाडी तुम्ही या ठिकाणी निर्माण केली. किती उमेदवार असणार आहेत आणि कशा प्रकारे फाईट असणार आहे? साधारणतः आमचे उमेदवार आम्ही सर्व वार्डमध्ये देणार आहे आणि जेणेकरून जनतेच्या सोबत सहवासात राहणारा, बिना गाडीचा फिरणारा आज आम्ही आमच्या बदलापूरच्या वतीने आणि तिसऱ्या आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आम्ही डिक्लेअर करणार आहे. ही निवडणूक पैशांचा खेळ समजली जाते. म्हणजे बलाढ्य पक्ष तुमच्या समोर उभे आहेत. अगदी भाजपा, शिंदे सेना, महाविकास आघाडीतले सगळे पक्ष हे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असे पक्ष तुमच्या समोर उभे ठाकलेले आहेत. त्यांना कशा प्रकारे तुम्ही तोंड देणार आहात? कारण पैशांची निवडणूक समजली जाते. आता पत्रकार आपला मतदार हा शून्य झालेला आहे. ठीक आहे, 1000 आणि 500 रुपयाची जी किंमत आहे ती फार काही उरलेली नाही आहे. त्यांनाही कळायला लागलं की 5 वर्षासाठी आपण एक उमेदवार निवडतोय आणि त्यांना जे काही पक्ष आहेत ते कसे आहेत, काय आहेत हे ते जाणून आहेत. त्यामुळे कधीकधी अनेकांच्या मनात अशी खतखत असते की अरे कोणी स्वच्छ उमेदवार असता तर कदाचित आम्ही मत त्याला दिलं असतं. अनेक मतदार घराच्या बाहेरसुद्धा पडत नाही, कारण त्यांना असं वाटतं ही तेच चेहरे आहेत आणि अनेक वेळा ह्या लोकांनी धोका दिलेला आहे. विश्वासघात किती वेळा करून घ्यायचा ती बाहेरच पडत नाही. नोटाला देतात किंवा मग मतदान करायला येतच नाही. 40 आणि 45% मतदान होतं लोकसभा आणि विधानसभेला. तर ही लोकशाही म्हणू शकत नाही. 80-90% तरी झालं पाहिजे. पण दुर्दैव हे आहे की त्यांना तसा उमेदवार नसतो. तर आता हा जो पैशाचा खेळ आहे हा लोक समजून आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पैशाने विकत घेता येतं असं नाही. खूप सुज्ञ लोक इथे बदलापुरामध्ये राहतात, क्वालिफाईड लोक राहतात. ते नक्कीच विचार करतील की पैसा सर्व काही नाही आहे. खूप काही असेल तो, पण सर्व काही नाही आहे. त्यामुळे ह्यावेळी तरी पैसा किती ओतला लोकांनी तरीसुद्धा सभ्य उमेदवाराला लोक ओळखतील आणि निश्चितच तिसऱ्या आघाडीमध्ये सर्व सभ्य आणि विकासाभिमुख असे सगळे उमेदवार आम्ही उभे करतोय आणि जवळपास प्रत्येक वार्डासाठी उमेदवार करण्याची जी आम्ही सर्वांनी इच्छा व्यक्त केली. आमच्याकडे आम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाही आणि मतदाराला सुद्धा पडणार नाही. सदा फुलेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की आम्ही कोणावर चिखलफेक नाही करणार आहोत, पण निवडणूक हा मुद्दाच एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोपाच्या पुरघोडी करतच करावा लागतो. किंबहुना त्याशिवाय किंवा आधीचे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी काही कामं केलीच नाहीये हे जोपर्यंत तुम्ही मतदारांना पटवून देत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचं जे अस्तित्व आहे त्याच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. आज जसं आपण बघतोय की महाविकास आघाडी या ठिकाणी लढणार आहे, मात्र महाविकास आघाडीचं जितकं प्राबल्य असायला पाहिजे होतं शहरात तेवढं दिसत नाहीये. किंबहुना जर आपण महायुतीचं जर पाहिलं तर शिंदे सेना स्वतंत्र लढणार आहे आणि भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे सद्यस्थितीला तरी. तर याचा फायदा होणार आहे का आणि
या व्यतिरिक्त त्यांच्याकडून जी कामं झाली नाहीये त्याच्यावर कुठल्या प्रकारे फोकस करणार आहे, कशा प्रकारे मतदारांसमोर नाही, खरं तर मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्न केला आणि खरं तर हे अपेक्षितच होतं. मला याच्याबद्दल हेच बोलायचं आहे, मी चिखलफेक आम्ही नाईक नाही आम्ही यासाठी म्हटलो कारण की सर्व स्पष्ट गोष्ट आहे. जर समजा आत्तापर्यंत आपण पाहिलंय की नगरपालिकेची सत्ता यांच्याकडेच आहे आणि लोकांना सुद्धा मला एक स्पष्टपणे सांगायचं आहे, जर सत्ता यांच्याकडे आत्तापर्यंत होती तरी सुद्धा हे लोक येऊन सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू. म्हणजे ह्यांना स्वतःलाही माहिती आहे यांनी काही कामं केली नाहीत म्हणून ह्यांना लोकांना सांगावं लागतं आम्हाला पुन्हा निवडून द्या, मग आम्ही पुन्हा हे करू. आता 2015ला आपली शेवटची नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 10 वर्षाचा कालावधी होता. या कालावधीमध्ये जेवढे उद्घाटन समारंभ नाही झाले, जेवढे पॅकेजेसच्या घोषणा नाही झाल्या, त्या घोषणा येत्या महिन्याभरात चालू आहेत. हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे. आम्ही लोकांसमोर एक खूप मोठं आपल्याला माहिती आणि आहे जे उद्घाटनाची कामं केली जात आहेत ती पालिकेच्या माध्यमातून कामं केली जात आहेत आणि त्याचं श्रेय कुठेतरी उद्घाटनाच्या माध्यमातून हे पक्ष घेऊ इच्छित पूर्णपणे बदलापूर नगरपालिका ही शासकीय राहिलेली नाही, ही पूर्णपणे झाली प्रायव्हेटाईज. आज जर आपण पाहिलं की उद्यानं बांधली जातात नगरपालिकेमार्फत, परंतु ते उद्यानामध्ये कार्यक्रम घ्यायला आपल्याला तिकडच्या स्थानिक आजी माजी नगरसेवकांची परमिशन घ्यावे लागतात. हे बदलापूरची सत्यता आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आज बदलापूरकरांना सांगू इच्छितो मी की बदलापूरमध्ये जे काही निर्माण होतोय किंवा याच्या पुढे जे काही निर्माण होईल हा पूर्ण आपल्या प्रत्येकाच्या टॅक्सच्या पैशामार्फत निर्माण केला जातोय. आपल्यावरती कोणीही उपकार करत नाहीये. आता जे काही पैशांचा वर्षाव सुद्धा या नगरपालिका निवडणुकांमध्ये होतील तो तुमचा आणि माझा घामाचा पैसा आहे जो एकत्र एक भाऊ होते सगळेजण. या भावाभावांनी जर आतापर्यंत योग्यरित्या जर बदलापूरकरांना प्रगतीपथावर नेलं असतं तर यांना लोकांच्या दारी यायची गरज नसते. आज जर समजा हे तुम्हाला मी ठणकावून सांगतो, ज्या दिवशी जर समजा बदलापूरकरांनी ठामपणे विश्वास दाखवून आमच्यावरती तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला जर जिंकून दिलं, मी तुम्हाला ऑन स्पॉट आम्ही सर्व साक्षी तुम्हाला मी सांगतोय पुढच्या 5 वर्षामध्ये आमचा उमेदवार असं कामं करेल की त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये फक्त आमच्या उमेदवाराचा चेहरा तुम्हाला दिसेल. आम्ही घरोघर जाणार, लोकांना स्वतः आमच्याकडे मतदान करायला येतील. कारण की लोकांच्या मनामध्ये तो विश्वास आम्ही निर्माण करून आमच्या कॅन्डिडेट्स मार्फत निर्माण करून आणि आम्ही जे बदलापूरकरांसमोर जे मेमोरंडम प्रेझेंट करणारं मोमेंट आमचं हे 32 मार्फत आमचं काय काय कामं असणार आहे, तर ते कामं अशी असणार आहेत की जे ह्यांना कधी जमणार नाही. कारण की ते कामं करायला लागतं शिक्षण. फक्त टेंडर घेऊन कॉन्ट्रॅक्टर बनवून ठेकेदार बनवून ते कामं होत नसतात. त्याच्यामुळे नगरपालिका ही जी प्रायव्हेटाईज झाली आहे, आज आपण लोकशाहीत राहतो. नगरपालिका ही प्रशासकीय गोष्ट, हे सगळं जे काय ते लोकशाहीमार्फत चाललं गेलं पाहिजे. कोणाची हुकुमशाही, गुंडशाही, दादागिरी लोकांनी खपून घेतली नाही पाहिजे. लोकांसमोर त्या कारणास्तव आम्ही एक पर्याय उभा करतो. लोकांनाही अपेक्षित होतं कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतोय ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांनी एक संदेश दिलाय, इतर कोणाची अपेक्षा न करता स्वतः पुढाकार घ्या. आपल्या लोकांसाठी स्वतःला आपलं पुढे येणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव ही तिसरी आघाडी आम्ही लोकांसमोर उभी केली आहे. पाण्याची समस्या बदलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आज आपण गेल्या 1-2 दिवसांपासून बघतोय, निवडणुका जेव्हा घोषित होत आहेत त्यावेळेला शिंदे सेनेकडून भाजपाकडून सांगण्यात येते की आम्ही 240 कोटींची योजना जी आहे बदलापूरकरांसाठी आणलेली आहे. कुठेतरी बदलापूरकरांची या माध्यमातून दिशाभूल केली जाते का? काय होते की आता आपलं बारवी डॅम आहे की जिथून आपल्याला पाण्याचा सोर्स आहे, ओव्हरफ्लो आहे, तरी सुद्धा एक दिवस अल्टरनेट पाणी सोडण्यात येतं. मग कोणीतरी जाऊन सांगतो की आम्ही त्यांना भेटलो, आता दररोज पाणी येईल. ह्या छोट्याशा गोष्टींना आपण समजू शकतो की सगळं पाण्याचं श्रेय कोणाला तरी घ्यायचं आहे. ॲक्च्युली आता सध्या स्थितीत तरी उन्हाळा नाही आहे, पाऊस दररोज येतो आहे, तर आता पाण्याची टंचाई नसून सुद्धा ऑल्टर डे पाणी पुरवठा होणं ही गोष्ट किती चुकीची आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहे. आता ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून जे बदलापूरकरांना एक विजन असलेल्या लोकांची गरज आहे, जे विजन घेऊन आम्ही आलेलो आहे की ही तिसरी मुंबई आहे. आज प्रचंड लोकांचा जो ओढा आहे तो बदलापूरकडे आहे, कारण इथे फ्लॅट स्वस्त आहे, बंगलो स्वस्त आहे, त्यामुळे खूप लोकांचा फ्लो बदलापूरमध्ये येतोय. आणि आज लाखो म्हणजे जनगणना झाली नाही ना तर कळालं असतं की बदलापूरला किती हा फुगा आलेला आहे. तर त्यानुसार जी कामं व्हायला पाहिजे, ते रस्ते असो नाही तर काही असो, सर्वात मुख्य समस्या आहे बदलापूरच्या हृदयात MIDC बसलेली.
आज प्रदूषणाची खूप मोठी समस्या आहे आणि त्यातल्या काही नाही तरी आमच्यापैकी तिसरी आघाडी जर बऱ्यापैकी सत्तेत आली किंवा विरोधात जरी बसली तरी किमान केमिकल कंपन्या तरी इथून हटवण्यात येतील. त्याचा दुष्परिणाम आमच्या आबालवृद्धांवर होतो, त्यांच्या आरोग्यावर होतो. आपल्याला कळत नाही, एखाद्याला कॅन्सर झाला, आज इथे बिल्डिंग आहे आणि बाजूला केमिकल कंपनी आहे, कॅन्सर झाला, आपल्याला वाटते त्याला कॅन्सर झाला आहे, पण तो कशामुळे झाला याची कारणं आपण शोधत नाही. आज आपण रात्रंदिवस एक प्रदूषित हवा घेतोय. इथे प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाला आहे, ते काही लक्ष घालत नाही, कोणी त्याकडे भांडतही नाही. तर प्रत्येकाचा उद्देशच काय आहे की सत्तेत यायचा आणि पैसा कमवायचा. आणि जर असं नसतं तर ह्या बदलापूरचा प्रचंड विकास झालेला असता. आज आपल्या बदलापुराकडे बघण्याची जे एक दृष्टिकोन आहे ते अरे हे अप्रगत लोकांचं शहर आहे असा एक जो दृष्टिकोन आहे आपल्याला त्याला बदलायचा आहे. लोक अप्रगत नाही आहेत, तर त्यासाठी एक विजन असलेली लोक असली पाहिजे ना की फक्त आमचा अहंकार, आमचा स्वार्थ जपण्यासाठी जर काही लोक येत असतील किंवा आले असतील त्यामुळे आपला हा विकास थांबलेला आहे. आणि जो आपल्याला आता तो कोठा बॅकलॉग तो भरून काढायचा. आस्थाजी, या अगोदर आपण काँग्रेस पक्षात होता, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष देखील होतात. का असं वाटलं की तिसरी आघाडी सोबत आलं पाहिजे आणि महिलांचे काय मुद्दे घेऊन यंदा तुम्ही रणांगणात उतरला आहात? मेन म्हणजे मी जरी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते तेव्हा सुद्धा मी महिलांकरता काम केलेलं आहे. आणि मेन म्हणजे ज्या पण समस्या आहेत महिलांच्या, की महिलांवरती अत्याचार होतात किंवा महिलांना नीट वागणूक दिली जात नाही. कधी कधी महिलांना म्हणजे आपल्यामध्ये आजही मेल डॉमिनन्स सोसायटी आहे आणि महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. तर ह्याच्याकरता मी नेहमीच फाईट केलेलं आहे. जरी मी काँग्रेस पक्षात उपाध्यक्ष होते तरी बदलापूरकरांना माहिती आहे की मी प्रत्येक बदलापूरकरांसाठी केलेलं काम आणि मी म्हणजे तिसरी आघाडी यांच्याशी जुडण्याचं हेच कारण आहे की माझ्या मनातला जो भाव आहे की माझ्या बदलापूरकरांना स्वच्छ, सुंदर आणि चांगलं बदलापूर मिळावं आणि बदलापूरमध्ये राहताना अभिमानाने सांगता यावं की मी बदलापूरचा आहे, मी बदलापूरची आहे. तर मला म्हणजे हा जो त्यांच्यातला आहे तोच माझ्यात आहे की मला बदलापूरचं म्हणजे चित्र बदलवायचं आहे. आज आपण वर्षोनवर्ष बघतोय की तेच चेहरे, तेच नगराध्यक्ष, त्यांच्याच घरातले सगळेजण, ते BJP असू दे, सेना असू दे, कुठलेही आपण म्हणजे मी आज इथेच वाढले आहे, या शहरात लहानाची मोठी झाली आहे, पण वर्षानुवर्ष त्याच वॉर्डमध्ये तेच नगरसेवक, तेच नगरसेविका, का दुसरे लोक नाही आहेत का त्या वॉर्डात, यांच्याशिवाय कोणी राहत नाही का? आणि मला बदलापूरचा म्हणजे नागरिकांसाठी बदलापूरचा विकास करायचा आहे. आणि मी जेव्हा तिथे सुद्धा काम केलं ते फक्त समाजसेविका म्हणूनच केलं. जरी माझ्याकडे महिला अध्यक्षपद जेव्हा पण होतं शहराचं किंवा आज उपाध्यक्ष जिल्ह्याचं आहे, मी समाजकारण करण्याकरता राजकारणात आलेली आहे. माझं जे कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे ते पण माझ्या आजी स्वर्गवासी सुहासिनीताई मांजरेकर या थोर समाजसेविका होत्या, त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. माझे डॅडी स्वर्गवासी विजय मांजरेकर हे पण काँग्रेसमध्ये होते, पण त्यांचं समाजकारण जरी ते काँग्रेस होते तरी बदलापूरच्या प्रत्येक सगळ्यांशी त्यांची मैत्रीपूर्ण संबंध होते, कारण समाजकारण त्यांचाही हात याच्यावरतीच भर होता, समाजकारण. आणि मलाही समाजकारण करूनच काहीतरी चांगलं करून मला, आणि आज माझ्यासाठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की काल माझ्याकडे म्हणजे तिसरी आघाडीचे सर्व पदाधिकारी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी म्हटलं की सामान्य लोकांनी सांगितलं की आस्थाताईंसारखा सुशिक्षित चेहरा तुम्ही का म्हणजे पुढे येत नाही आणि आस्थाताईंना तुम्ही सपोर्ट करा, ती महिला खरंच चांगलं करेल. हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी निवडणुकीत जिंको हरो हे महत्त्वाचं नाही, पण सामान्य जनतेने बदलापूरकरांनी माझं नाव सुचवणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि खूप प्राऊड फीलिंग आहे. सर, तुम्ही म्हणाला होता की नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवार आज सांगणार आहात किंवा एक चेहरा देणार आहात. कोण चेहरा असणार आहे? कारण ओबीसी महिला आहे, तर महिला राज जे आपण म्हणतो की या शहरात आता होणार आहे, महिलांना 50% आरक्षण आहे. कोणता चेहरा देत आहे जो अनुभवी आणि जो सुशिक्षित आणि जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे? आम्ही आज या आनंदाच्या क्षणी एक असा चेहरा बदलापूरला देतोय जो खूप वेल एज्युकेटेड आहे. मी आधी यांचा परिचय देतो. आस्था मांजरेकर ह्या ज्या मॅडम आहेत ह्या सेक्रेटरी प्रगती अंध विद्यालयाच्या सेक्रेटरी आहेत. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आरोग्य हक्क समिती ह्याच्या त्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर निर्भीड पत्रकार संघाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी MBA मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे आणि त्यानंतर PG मास कम्युनिकेशनमध्ये PG झालेला आहे. जनसंपर्क आणि पत्रकारितेची त्यांच्याकडे डिग्री आहे. तर त्या म्हात्रे कॉलेजला प्रोफेसर म्हणून सुद्धा त्यांनी 3 वर्षाची सेवा दिलेली आहे. तर
सामाजिक कार्य त्यांचं लपून नाही. तुम्हा आम्हा सगळ्या बदलापूरकरांना माहीत आहे की अंध अपंग आणि त्या मुलांसाठी त्यांचं जे काही कार्य आहे ते आहे आणि खरोखर त्यांना समाजाविषयी स्त्रियांविषयी तळमळ आहे. तर असा जो चेहरा आहे आस्था मांजरेकर मॅडम, त्यांना आम्ही नगर अध्यक्षपदासाठी या मोठी जबाबदारी पक्षानं तुमच्यावरती दिलेली आहे, कारण नगराध्यक्ष पदाचं उमेदवार कोण असणार आहे बदलापूरकरांमध्ये हा चर्चेचा विषय आहे. तिसरी आघाडीकडून नाव घोषित करण्यात आलेलं आहे. किती मोठी जबाबदारी वाटते आणि कशा प्रकारे मतदारांसमोर जाणार आहात, कारण थेट जनतेतून निवडून येणार आहात? नक्कीच खूप मोठी जबाबदारी आज त्यांनी दिलेली आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे की एवढ्या म्हणजे प्रस्थापित स्त्रिया आहेत बदलापूरमधनं, पण त्यांनी माझा पर्याय निवडला आणि लोकांचं मत ऐकून त्यांनी मला अप्रोच केलं. तर मी खरंच खूप मोठी जबाबदारी इमान इतबाराने पाळेन. जसं म्हणजे मी जसं म्हटलं की मला समाजकारण करायचं आहे आणि खरंच म्हणजे माझे जेवढे पण परिचित आहेत बदलापूरमध्ये किंवा बदलापूरची जनता, इवन रिक्षावाले दादा वगैरे सगळे मला नेहमी म्हणतात की ताई तुम्ही फक्त समाजकारण करता, तुम्ही का कुठलं इलेक्शन लढत नाही. आणि देवा शपथ मी कधी नगरसेवकसाठी पण आजपर्यंत फॉर्म भरला नव्हता, पण आज म्हणजे जनतेचं प्रेम बघून मला खरं वाटलं की का नाही आपण पण म्हणजे पुढे जावं आणि बदलापूरच्या ज्या समस्या आहेत त्या बदलायच्यात. आणि मोहिनीताईंनी जसं मला प्रश्न केला की चेंज म्हणजे तुम्ही काय चेंज कराल, तर नक्कीच मी असं काही मोठ्या मंत्र्यांसारखं किंवा मोठमोठ्या राजकारण्यांसारखं आश्वासन देत नाही, कारण आमच्या तिसऱ्या आघाडीचं हेच हे आहे म्हणजे ब्रीदवाक्य की आधी करून दाखवणं. आम्ही करून दाखवू आणि करून दाखवल्यावर जनता आम्हालाच परत वोट करेल हा आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण आम्हाला फक्त समाजकारण करायचं आहे आणि बदलापूरचं भलं करायचं आहे. बदलापूरच्या जनतेला आम्हाला खूप सुखी आणि आनंदित बघायचं. देशमुखजी, आपण आप पक्षामध्ये आहात, एकंदरीतच कशा प्रकारे पाठिंबा राहणार आहे तिसऱ्या आघाडीला आणि काय सांगाल एकंदरीत? बदलापूरमध्ये जी तिसरी आघाडी झालेली आहे ती आम आदमी एकत्र येऊन तिसरी आघाडी झालेली आहे. आणि मग अशा आम आदमी एकत्र येऊन जी तिसरी आघाडी होते तिथे आम आदमी पार्टी बाजूला राहणं योग्य नाही. आणि म्हणून आम आदमी पार्टी ही तिसरी आघाडीमध्ये सहभागी आहे. आपण बघतोय की सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून 5-5 कोटी रुपये गायब झालेले आहेत अशा पद्धतीच्या टीका होतात आपसामध्येच. आणि आघाडीमध्ये जे आहेत विरोधी पक्षामध्ये असणारे जे आघाडीमध्ये आहेत त्या आघाडीमधलं BJP आणि काँग्रेस यांचं साठवलोटं आहे अशा पद्धतीच्या मीडियामध्ये मोठ्या चर्चा चालू असतात. मग अशा वेळेला निश्चितपणे आम आदमी पक्ष हा आघाडीचा भाग होणं योग्य नाहीये. मग आघाडीचा भाग व्हायचा नाहीये तर मग अशा वेळेला जर बदलापूरमध्ये आम आदमी एकत्र येऊन आणि सगळे सुशिक्षित आहेत, महत्त्वाचं आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर सुशिक्षित गट हा जो आहे तो पुढे कसा येईल आणि जनतेसाठी काम कसं होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे कर जो जमा होतो तो कर हा जनतेपर्यंत कसा पोहोचेल. आपल्या इथे कर जो जमा होतो नगरपालिकेमध्ये तो कर हा जनतेपर्यंत न पोहोचता ठेकेदारीमध्ये पोहोचतो. मग हा तिसरी आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेने भरलेला कर हा प्रत्येक घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल, प्रत्येक घराच्या अकाउंटमध्ये कसा पोहोचेल, हा एक कुठेतरी बारीक उद्देश आहे. आणि सामान्य जनतेसाठी कुठेतरी आम आदमीसाठी कुठेतरी तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे. आणि अशा तिसऱ्या आघाडीमध्ये आम आदमी पक्ष पूर्णतः सक्रिय आहे आणि आम्ही सगळे एकत्ररित्या तिसरी आघाडीचं कामकाज बघणार आहोत. आम्ही सर्वांनी आपले जे पक्ष आहेत, संघटना आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि फक्त इथे तिसरी आघाडीत एक सामान्य बदलापूरकर म्हणून यामध्ये आम्ही सगळे इन्व्हॉल्व आहोत. आणि जे कोणी आता उमेदवार असणार आहेत, आता होतं काय की बहुतांश पक्ष कार्यकर्त्याला किंवा त्याला थोडं काहीतरी एखादं पद देऊन त्याचा वापर होतो 5 वर्ष आणि जेव्हा निवडणूक लागते तेव्हा पॅराशूट लँडिंग होतं. कोणीतरी बाहेरचा कोणीतरी कुठून कुठे येऊन तो तिथे त्याला संधी दिली जाते आणि कार्यकर्ते पदाधिकारी बघतच राहतात. आता 3-3, 4-4, 5-5 पक्ष एकत्र येतात आणि 5 वर्ष 7 वर्ष ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे अशा सगळ्यांना बाजूला ठेवून कुठल्या तरी एका पक्षाच्या माणसाला ती संधी मिळते. आणि ही जी लोकं असतात पक्षाचं काम अतिशय इमानी इतबारे करत असतात, त्या लोकांना सुद्धा इथे आता संधी आहे. अशी लोक जर कोणी असतील ज्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मुख्य उद्देश नाही आहे, कारण आम्ही सर्वांनी एक प्रतिज्ञा केली की
आपण निवडून कोणी आलो तरी भ्रष्टाचाराला वाव द्यायचा नाही, स्वतः करायचा नाही, आणि कोणी करत असेल तर तो उघडकीस आणायचा. तर अशी जर कोणी मंडळी असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, ते येतीलच. आणि निश्चित अशा माध्यमातून किंवा समाजसेवेतून काही लोकांनी खूप चांगलं कार्य बदलापुरात केलेलं आहे. तर सगळ्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं, आमच्यासोबत जुळावं, आणि इथून पुढे आपण एक बदलापूरला आकार देऊ, एक छान आकार देऊ बदलापूरला, जो अपेक्षित आहे, लोकांच्या मनात आहे, किंवा इथली जो वाढती लोकसंख्या आहे त्यासाठी जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देऊ इच्छितो. मी कैलास राम कटके, आम आदमी पार्टी सहसचिव, महाराष्ट्र राज्य प्रदेश. 4 दिवसापूर्वी तिसऱ्या आघाडीचे काही पदाधिकारी आमच्याबरोबर आले. त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. त्याच वेळेला मी महाराष्ट्र प्रदेशचे आमचे सचिव आणि अध्यक्ष यांना या प्रस्तावाबद्दल माहिती दिली. त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की जर का एकाच विचाराने आपण एकत्र येत असू ते वेलकम आहे. जे काय असेल त्या प्रस्तावाबद्दल तुम्ही अजूनही चर्चा करा. काल पुन्हा आमची एक मीटिंग झाली आणि संध्याकाळी आम्ही एक डन केलं की आम्ही ह्या आघाडीसोबत जाऊ. तर हे आमचं क्लिअर झालेलं आहे. आणि मेन म्हणजे आम आदमी पार्टीचा मूळ उद्देश आणि तिसऱ्या आघाडीचा मूळ उद्देश हा एकच आहे. जनतेचा पैसा आहे, जनतेचं मत आहे, मग हा पैसा जातो कुठे? आज सत्ताधारी पक्ष बोलतो आम्ही 50 कोटी आणले बदलापूरसाठी, 100 कोटी आणले, 150 कोटी आणले. पैसा आहे कुठे? पण जनतेचे कामं तर आहे तिथेच आहेत. आज रस्त्याची बोंब आहे, पाण्याची बोंब आहे, लाईटीची बोंब आहे, आरोग्य सेवेची बोंब आहे, शाळेची बोंब आहे. मग पैसा जातो कुठे? मग हा मेन उद्देश आमचा हाच आहे की जनतेचा पैसा आहे, जनतेचं मत आहे, तर जनतेची कामं झालीच पाहिजे. आणि ह्याच उद्देशाने आम्ही त्यांना जाहीरपणे काय एकदम समर्थन, कुठलाही आमचा हे अडथळा नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्रच असू. आमचे सगळेचे सगळे उमेदवार आम्ही डिक्लेअर काही दिवसात करू. ते पण सगळे आम्ही हे करतो आणि आम आदमी पार्टीचा बिनशर्त पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुजाता भोसले. काल जेव्हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय बदलापूरसाठी सरांनी सांगितलं तर बदलापूरसाठी मनापासून खूप आनंद झाला. आणि इतके रथी महारथी इथे येऊन हे बदलापूरसाठी परिवर्तन हे फार महत्त्वाचं आहे. आणि विचारांची लढाई आहे. सरांनी जसं सांगितलं की आम्ही कुणाला चिखलफेक करणार नाही, तर खरोखर आम्हाला तसं काहीच करायचं नाही. पण आम्ही बदलापूरसाठी काय करू हे विजन आहे आमचं. आणि तिथे जे लिहिलं आहे की तिसरी आघाडी जनतेसाठी, जनतेकडून, म्हणजे आम्ही जनतेच्या समोर जातोय आणि जनतेचाच आशीर्वाद मागतोय. आणि आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा आस्था मांजरेकर म्हणजे फार जमिनीवर असणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची ओळख सरांनी करूनच दिली. तर जनतेने खरोखर आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. मी तुमच्या माध्यमातून मतदारांना एक विनंती करेल. उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे असतील, त्यातला कोणी गावाला असेल, कोणी बाहेरून आलेला असेल, मतदारसुद्धा कोणी इथला स्थानिक गावाला असेल किंवा बाहेरून आलेला असेल. त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की मतदारांनी तो गावाला आहे का बाहेरचा आहे, कोणाचा द्वेष करावा का कोणावर प्रेम करावं असा विचार न करता आपल्या वार्डासाठी कोण योग्य आहे, कोण अभ्रष्ट आहे, भ्रष्टाचार करणार नाही, कोण विकास करेल, कोणाला या समाजाविषयी, त्या वार्डाविषयी कळकळ आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मतदान करावं. आपला परका करू नये. शेवटी आपण सगळे भारतीय आहोत आणि बदलापूरकर आहोत. तुमचं नगराध्यक्ष निवडून आला तर नगराध्यक्ष मॅडम राज्य सरकारने यावेळेस थेट जनतेतून जी निवडणूक ठेवली आहे तर एकूण बजेटच्या 25% नगराध्यक्षांना त्याच्या सहीने खर्च करण्याचे अधिकार आहेत. तर एकूण बजेटच्या 25% आपण कुठल्या कामांवरती आणि प्राधान्य देणार, कुठल्या कामाला? सर्वात प्रथम तर इथे जसं सरांनी म्हटलं की बाहेरून लोक येतात, तर आज सगळ्यात मोठी समस्या बदलापूरची आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. तर मी सगळ्यात पहिले जे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, रेल्वे आहे, रेल्वेसाठी म्हणजे रेल्वेच्या समस्या आहेत नागरिकांच्या, त्याच्यासाठी काम करेन. परत जे लोकल गोष्टी आहेत जसं वॉटर मॅनेजमेंट आहे, इरिगेशन, आपला प्रॉब्लेम आहे वॉटर मॅनेजमेंटचा बदलापूरमध्ये, त्याच्यासाठी काम करेन. परत स्त्रियांच्या हक्कासाठी
मुलांना चांगलं, आज आपल्या इथे चांगली लायब्ररी नाही आहे तर चांगली लायब्ररी उपलब्ध करून देईल. मुलांना बरेचसं टॅलेंट आहे. आज बदलापूरच्या मुलींमध्ये बरंच टॅलेंट आहे. मी स्वतः प्राध्यापिका होते तेव्हा मी बघितलं की बरेच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आज पण त्या मुलांना मुंबईसारख्या शहरात किंवा ठाण्यासारख्या शहरात जावं लागतं. तर त्या ॲक्टिव्हिटीजसाठी मी जे काही अवेलेबल असेल ते सगळ्या फॅसिलिटीज त्यांना इथे देण्याचा प्रयत्न करेन. परत एक स्वच्छता, सॅनिटेशनचा एक प्रॉब्लेम आहे आणि आता क्रिमिनल गोष्टी पण तर मी सगळ्यांचा सपोर्ट घेऊन, सिस्टीमचा सपोर्ट घेऊन हा प्रयत्न करेन की आपल्या बदलापूर एक सेफ प्लेस राहील कायम जगण्यासाठी आणि बदलापूरच्या नागरिकांना सगळ्यात म्हणजे म्हणतात ना की बेस्ट सिटी टू लिव्ह असं एक प्राऊड फिलिंग होईल. त्या प्रत्येक विभागामध्येच्या प्रोग्रेससाठी मी काम करेन. तर आपण बघतोय बोगस मतदार सध्या वाढलेले आहेत बदलापूर शहरात. बदलापूर शहरातच नव्हे तर संपूर्ण देशात ही परिस्थिती बघतोय आपण. पण त्याचबरोबर नवा मुद्दा जो उभा राहतोय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, कारण ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि तो घोळ जो आहे सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे याचं नुकसान किंवा याला काहीतरी पर्याय असं काही तुम्हाला वाटतंय का? याचं नुकसान तुम्हाला होईल का? नाही, सर्वप्रथम कसं आहे माहिती आहे का मॅडम, आज जर आपण ज्या भारत देशात जगतोय त्या आपला आज देश पूर्णपणे हुकुमशाही देश झाला. आपण जरी भारतीय संविधानामार्फत सगळे काही कृत्य करतोय परंतु या देशामध्ये आज हुकुमशाही चालू आहे, मोनोपॉली चालू आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोग जे असतं ह्याला संविधानामार्फत एक अधिकार दिलेले की स्वायत्त दिली गेली होती, पण त्याचा कुठे ना कुठे दुरुपयोग आज केला जातोय पूर्णपणे. आणि त्या अनुषंगाने मला मतदारांना हे सांगायचं आहे, ते 1000 डमी वोट्स करतील, 1000 फेक वोट्स करतील, 2000 करतील, परंतु जे आता मगाशी पण सरांनी सांगितलं की जे लोक मतदान प्रक्रियेत सहभाग घेत नाहीत किंवा जे लोक नोटाला पर्याय धरतात, मला त्यांना कळकळीची विनंती. आज आपण ही जी लढाई आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची जी लढाई आहे, ही आपण आपल्या स्वातंत्र्याची लढाई पुन्हा एकदा सुरू करतोय. ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्यावरती हुकुमशाही करून आपला देश पूर्णपणे विनाश केला होता, त्याच प्रकारे आज आपलेच ज्यांना आपण आपलंच बोलावं लागेल शेवटी, कारण की देशात त्यांचा जन्म झाला आहे, त्यांनीच आपला देश पूर्णपणे हुकुमशाही करण्याच्या दृष्टिकोनातून चाललेला आहे. आणि ते जर आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला निवडणुकीचा जो दिवस असतो, मतदानाचा जो दिवस असतो, त्याला सुट्टी न समजता आपण पूर्ण ताकदीशीर मतदान केलं पाहिजे. आणि एवढं ताकदीशीर मतदान आपण केलं पाहिजे की ह्यांचे जे डमी वोट्स आहेत, ह्यांचे जे डुप्लिकेट वोट्स आहेत, ह्यांचे जे फेक वोट्स आहेत, त्यांच्या समोर ते आपल्या लोकांच्या मतदानासमोर कमी पडले पाहिजे. एवढा ताकदीशीर. कुठेतरी असं वाटत नाही का की आज महाराष्ट्राच्या राजकारणाची जी स्थिती झालेली आहे, एका पक्षाचे 2 पक्ष झालेले आहेत, अजूनही एक पक्ष कोणाचा याचा निकाल अजून मिळत नाहीये, तर कुठेतरी मतदार सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत की जर अशी स्थिती राजकारणात असेल तर आम्ही मत नक्की द्यायचं कोणाला? नाही, नक्कीच मॅडम, तुम्ही मगाशी जो प्रश्न केला की महाविकास आघाडी संदर्भातला, पण आता मला कोणाबद्दल वैयक्तिक बोलायचं नाही, परंतु मतदारांना उद्देशून मला बोलायचं आहे. मतदारांना मला हे सांगायचे की आज जर आपण राजकीय अवस्था पाहिली आपल्या राज्याची, तर एकाच घरात 2-2 पक्ष आहेत. आता शेवटी किती काय झालं तरी भाऊ असतो, पुतण्या असतो, भाऊ तो चुलत्याचा मुलगा असतो तरी तो भाऊच असतो. शेवटी कुटुंब असतं. किती काय झालं शेवटी कुटुंबातले भांडणं कुटुंबापुरतं मर्यादित असतात. त्याच्यामुळे हे जे राजकीय सध्या खेळ तुमच्यासमोर उभा केला गेलाय, म्हणजे एकाला पाठवतं सत्तेमध्ये, एकाने राहायचं विरोधकामध्ये आणि लोकांना फक्त मूर्ख म्हणून लुटायचं, हा खेळ आपल्या समोर उभा राहिलाय. आमच्याकडे सुद्धा पर्याय भरपूर होते, परंतु ते पर्याय जे सुद्धा आपण पाहिले, पर्याय सुद्धा ह्यांच्यामार्फत निर्माण केलेले पर्याय आहेत. आणि हे फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. लोकांनी याच्यातून हे समजलं पाहिजे की आज एकाच कुटुंबातले 2 पक्ष, एकाच पक्षातले त्यांनी तुकडे करून वेगवेगळे केलेली गोष्ट आहे, परंतु त्यांची विचारधारा सेमच आहे, त्यांचं विजन पण सेमच आहे. त्यांना फक्त सत्तेमध्ये लुटमारच करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही ही जी आघाडी आपण स्थापन केली, जसं आपलं स्लोगन तुम्ही वाचलं असालच की जनतेसाठी, जनतेकडून आणि जनतेसाठीच, ही जनतेची आघाडी आहे. त्याच्यामुळे मतदान करताना आपण आपल्यातच माणूस उभा आहे, कारण की आमचे उमेदवार असे असणार आहेत ते शिक्षित असतील, त्यांना गरिबीची जाणीव असेल आणि त्यांना सर्वसामान्यांच्या मूलभूत सुविधांचे जे अपेक्षा आहेत, मूलभूत त्या अपेक्षांची त्यांना जाणीव असेल. ज्याला जाणीव असते तोच काम करतो. एसी मधला राहणाऱ्या व्यक्तीला गरीबाच्या घरी काय शिस्त आहे काय नाही त्याला घेणे देणे नाहीये. त्याच्यामुळे गरिबांसाठी आम्ही आघाडी स्थापन केली. तुम्ही जो प्रश्न विचारला अतिशय म्हणजे आमच्या भीतीला हात घातला की बोगस मतदार याद्या किंवा ईव्हीएम, ही भीती आम्हालाही आहे, परंतु मग लढणं सोडायचं का?
लढावं तर लागणार आहे. असू द्यात, ते लोक काही करतील. म्हणजे आता आपण बघतो की देशात 1,20,000 प्लस काहीतरी EVM गायब असल्याच्या चर्चा होतात आणि ती सत्य मानावं की असत्य, कारण प्रायव्हेट व्हेकलमधून निवडणुका झाल्या की कित्येक ठिकाणी EVM पकडल्या जातात, गाड्या उलट्या केल्या जातात. हे EVM येतात कुठून? स्ट्रॉंग रूममध्ये असतात, पोलिसांच्या त्या सुरक्षेमध्ये त्या जातात, तर मग ह्या रस्त्यावर EVM सापडतात कुठून? तर EVM कोणाकडे असू शकतात? 1,20,000 EVM बाळगण्याचं धैर्य किंवा धाडस कोणाकडे असू शकते आपण समजू शकतो. दुसरं, आता बऱ्यापैकी ज्या याद्यांमध्ये मेंबर आहेत, एका घरात 100 आणि 200 मेंबर दाखवलेले आहेत, त्यांचे ॲड्रेस खोटे आहेत, त्यांचे मोबाईल नंबर खोटे आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस जी मतदान वाटतं अचानक, त्याच्यामध्ये आता विलास संपत पाटील हा माणूस जिवंत नाही, जन्माला आलेले नाही, पण त्याचं नाव त्या यादीत आहे आणि त्याचं वोटिंग कार्डसुद्धा तयार झालेलं आहे. त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस ह्यांना जे अशी नावं आहेत त्यांची कल्पना आहे, त्यांच्याकडे सुद्धा त्याची एक लिस्ट आहे. तर संध्याकाळच्या वेळेस ते सगळं वोटिंग होतं आणि म्हणून संध्याकाळी आपण बघतो की वोटिंगचा रेशो सकाळी असतो, सकाळी गर्दी असते, पण संध्याकाळी यांचं वोटिंग वाढतं. तर याचा अर्थ असा होतो की भ्रष्ट पद्धतीने मतदान होतं. लोकशाही जवळजवळ संपुष्टात आलेली आहे, तरीसुद्धा आपण लढणं सोडायचं नाही. म्हणून आम्ही उतरलोय. शक्य तितके जे काही आमचे आता प्रतिनिधी असतील ते या प्रक्रियेमध्ये लक्ष घालतील की असं होऊ नये आणि लढत राहू. नक्कीच. काही वर्षांपूर्वी केंद्रामध्ये एक नवा पर्याय आला होता, आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी आल्यानंतर बहुतेक आता दिल्लीमध्ये सुद्धा सत्ता होती, मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. कुठेतरी आम आदमी हा जो पक्ष जनतेतून वर आला होता त्याला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसरी आघाडीचा कसा निभावला तो या सगळ्यात? निभाव निश्चित लागेल. आम्ही त्या आत्मविश्वासाने उतरलेलो आहे आणि सगळे वेल क्वालिफाईड मंडळी तिसऱ्या आघाडीमध्ये सामील आहे. तर कायद्याची जाण आम्हाला आहे, धाडस आहे. त्यामुळे यांनी ठरवलं तर आपण पाहिलं की भले भले हे पाडतात, पडत नाहीत, ते पाडल्या जातात. लोकसुद्धा अवाक होतात की अरे, म्हणजे आपण आता 2014चा एक ठीक आहे की लोकांची दिशाभूल झाली होती, स्वप्न दाखवले होते मोदी साहेबांनी, दिशाभूल झाली होती. पण 19 आणि 24 यामध्ये त्यांना मतदान कोणी करेल अशी स्थिती उरलीच नाही, तरीसुद्धा तीच लोक निवडून येतात. तर यांनी ठरवलं तर भल्या भल्यांना हे पाडतात. मग त्याच्यामध्ये जेव्हा 70 पैकी 67 जागा जिंकणारा आम आदमी पार्टी आहे दिल्लीमध्ये, ह्यांनी संपूर्ण संपवली. आता खरंच इतकं कमी मतदार झालं असेल का? किंवा अरविंद केजरीवाल सारखी व्यक्ती आहे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते सुद्धा पडतील का? किंवा तिथे त्यांनी जे काम केलं शाळा आणि XYZ, तरी सुद्धा ते पडतील का? हे सगळे प्रश्नच आहे. तर पाडायचं असेल तर हे भल्या भल्यांना पाडतात. तरीसुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने ह्या सगळ्या ज्या काही भ्रष्ट पद्धती आहेत त्यावर लक्ष ठेवून माघार घेणार नाही, थांबणार सुद्धा नाही. लढणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे आणि ते आम्ही या बदलापूरकरांसाठी लढणार आहोत. निश्चितच बदलापूरकर याची दखल घेतील. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देऊ इच्छितो. मी कैलास राम कटके, आम आदमी पार्टी सहसचिव, महाराष्ट्र राज्य प्रदेश. 4 दिवसापूर्वी तिसऱ्या आघाडीचे काही पदाधिकारी आमच्याबरोबर आले, त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. त्याच वेळेला मी महाराष्ट्र प्रदेशचे आमचे सचिव आणि अध्यक्ष यांना या प्रस्तावाबद्दल माहिती दिली. त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की जर का एकाच विचाराने आपण एकत्र येत असू ते वेलकम आहे. जे काय असेल त्या प्रस्तावाबद्दल तुम्ही अजूनही चर्चा करा. काल पुन्हा आमची एक मीटिंग झाली आणि संध्याकाळी आम्ही एक डन केलं की आम्ही ह्या आघाडीसोबत जाऊ. तर हे आमचं क्लिअर झालेलं आहे. आणि मेन म्हणजे आम आदमी पार्टीचा मूळ उद्देश आणि तिसऱ्या आघाडीचा मूळ उद्देश हा एकच आहे. जनतेचा पैसा आहे, जनतेचं मत आहे, मग हा पैसा जातो कुठे? आज सत्ताधारी पक्ष बोलतो आम्ही 50 कोटी आणले बदलापूरसाठी, 100 कोटी आणले, 150 कोटी आणले. पैसा आहे कुठे? पण जनतेचे कामं तर आहे तिथेच आहेत. आज रस्त्याची बोंब आहे, पाण्याची बोंब आहे, लाईटीची बोंब आहे, आरोग्य सेवेची बोंब आहे, शाळेची बोंब आहे. मग पैसा जातो कुठे? मग हा मेन उद्देश आमचा हाच आहे की जनतेचा पैसा आहे, जनतेचं मत आहे, तर जनतेची कामं झालीच पाहिजे. आणि ह्याच उद्देशाने आम्ही त्यांना जाहीरपणे काय एकदम समर्थन, कुठलाही आमचा हे अडथळा नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्रच असू. आमचे सगळेचे सगळे उमेदवार आम्ही डिक्लेअर काही दिवसात करू, ते पण सगळे आम्ही हे करतो. आणि आम आदमी पार्टीचा बिनशर्त पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुजाता भोसले.
काल जेव्हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय बदलापूरसाठी सरांनी सांगितलं तर बदलापूरसाठी मनापासून खूप आनंद झाला आणि इतके रथी महारथी इथे येऊन हे बदलापूरसाठी परिवर्तन हे फार महत्त्वाचं आहे आणि विचारांची लढाई आहे आई. सरांनी जसं सांगितलं की आम्ही कुणाला चिखलफेक करणार नाही, तर खरोखर आम्हाला तसं काहीच करायचं नाही, पण आम्ही बदलापूरसाठी काय करू हे विजन आहे आमचं. आणि मी तिथे जे लिहिलं आहे की तिसरी आघाडी जनतेसाठी, जनतेकडून, म्हणजे आम्ही जनतेच्या समोर जातोय आणि जनतेचाच आशीर्वाद मागतोय. आणि आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा आस्था मांजरेकर म्हणजे फार जमिनीवर असणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची ओळख सरांनी करूनच दिली. तर जनतेने खरोखर आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. मी तुमच्या माध्यमातून मतदारांना एक विनंती करेल. उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे असतील, त्यातला कोणी गावाला असेल, कोणी बाहेरून आलेला असेल, मतदारसुद्धा कोणी इथला स्थानिक गावाला असेल किंवा बाहेरून आलेला असेल. त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की मतदारांनी तो गावाला आहे का बाहेरचा आहे, कोणाचा द्वेष करावा का कोणावर प्रेम करावं असा विचार न करता आपल्या वार्डासाठी कोण योग्य आहे, कोण अभ्रष्ट आहे, भ्रष्टाचार करणार नाही, कोण विकास करेल, कोणाला या समाजाविषयी त्या वार्डाविषयी कळकळ आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मतदान करावं. आपला परका करू नये. शेवटी आपण सगळे भारतीय आहोत आणि बदलापूरकर आहोत. तुमचं नगराध्यक्ष निवडून आला तर नगराध्यक्ष मॅडम राज्य सरकारने यावेळेस थेट जनतेतून जी निवडणूक ठेवली आहे तर एकूण बजेटच्या 25% नगराध्यक्षांना त्याच्या सहीने खर्च करण्याचे अधिकार आहे. तर एकूण बजेटच्या 25% आपण कुठल्या कामांवरती आणि प्राधान्य देणार, कुठल्या कामाला? सर्वात प्रथम तर इथे जसं सरांनी म्हटलं की बाहेरून लोक येतात, तर आज सगळ्यात मोठी समस्या बदलापूरची आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. तर मी सगळ्यात पहिले जे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, रेल्वे आहे, रेल्वेसाठी म्हणजे रेल्वेच्या समस्या आहेत नागरिकांच्या, त्याच्यासाठी काम करेन. परत जे लोकल गोष्टी आहेत जसं वॉटर मॅनेजमेंट आहे, इरिगेशन, आपला प्रॉब्लेम आहे वॉटर मॅनेजमेंटचा बदलापूरमध्ये, त्याच्यासाठी काम करेन. परत स्त्रियांच्या हक्कासाठी, मुलांना चांगलं, आज आपल्या इथे चांगली लायब्ररी नाही आहे तर चांगली लायब्ररी उपलब्ध करून देईन. मुलांना बरेचसं टॅलेंट आहे आज बदलापूरच्या मुलींमध्ये बरंच टॅलेंट आहे. मी स्वतः प्राध्यापिका होते तेव्हा मी बघितलं की बरेच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आज पण त्या मुलांना मुंबईसारख्या शहरात किंवा ठाण्यासारख्या शहरात जावं लागतं. तर त्या ॲक्टिव्हिटीजसाठी मी जे काही अवेलेबल असेल ते सगळ्या फॅसिलिटीज त्यांना इथे देण्याचा प्रयत्न करेन. परत एक स्वच्छता, सॅनिटेशनचा एक प्रॉब्लेम आहे आणि आता क्रिमिनल गोष्टी पण तर मी सगळ्यांचा सपोर्ट घेऊन, सिस्टीमचा सपोर्ट घेऊन हा प्रयत्न करेन की आपल्या बदलापूर एक सेफ प्लेस राहील कायम जगण्यासाठी आणि बदलापूरच्या नागरिकांना सगळ्यात म्हणजे म्हणतात ना की बेस्ट सिटी टू लिव्ह असं एक प्राऊड फिलिंग होईल. त्या प्रत्येक विभागामध्ये त्या प्रोग्रेससाठी मी काम करेन. तर आपण बघतोय बोगस मतदार सध्या वाढलेले आहेत बदलापूर शहरात. बदलापूर शहरातच नव्हे तर संपूर्ण देशात ही परिस्थिती बघतोय आपण. पण त्याचबरोबर नवा मुद्दा जो उभा राहतोय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, कारण ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि तो घोळ जो आहे सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे याचं नुकसान किंवा याला काहीतरी पर्याय असं काही तुम्हाला वाटतंय का? याचं नुकसान तुम्हाला होईल का? नाही, सर्वप्रथम कसं आहे माहिती आहे का मॅडम, आज जर आपण ज्या भारत देशात जगतोय त्या आपला आज देश पूर्णपणे हुकुमशाही देश झाला. आपण जरी भारतीय संविधानामार्फत सगळे काही कृत्य करतो परंतु या देशामध्ये आज हुकुमशाही चालू आहे, मोनोपॉली चालू आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोग जे असतं ह्याला संविधानामार्फत एक अधिकार दिलेले की स्वायत्त दिली गेली होती, पण त्याचा कुठे ना कुठे दुरुपयोग आज केला जातोय पूर्णपणे. आणि त्या अनुषंगाने मला मतदारांना हे सांगायचं आहे, ते 1000 डमी वोट्स करतील, 1000 फेक वोट्स करतील, 2000 करतील, परंतु जे आता मगाशी पण सरांनी सांगितलं की जे लोक मतदान प्रक्रियेत सहभाग घेत नाहीत किंवा जे लोक नोटाला पर्याय धरतात, मला त्यांना कळकळीची विनंती. आज आपण ही जी लढाई आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची जी लढाई आहे, ही आपण आपल्या स्वातंत्र्याची लढाई पुन्हा एकदा सुरू करतोय. ज्या प्रकारे
इंग्रजांनी आपल्यावरती हुकुमशाही करून आपला देश पूर्णपणे विनाश केला होता, त्याच प्रकारे आज आपलेच ज्यांना आपण आपलंच बोलावं लागेल शेवटी, कारण की देशात त्यांचा जन्म झाला आहे, त्यांनीच आपला देश पूर्णपणे हुकुमशाही करण्याच्या दृष्टिकोनातून चाललेला आहे. आणि ते जर आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला निवडणुकीचा जो दिवस असतो, मतदानाचा जो दिवस असतो, त्याला सुट्टी न समजता आपण पूर्ण ताकदीशीर मतदान केलं पाहिजे. आणि एवढं ताकदीशीर मतदान आपण केलं पाहिजे की ह्यांचे जे डमी वोट्स आहेत, ह्यांचे जे डुप्लिकेट वोट्स आहेत, ह्यांचे जे फेक वोट्स आहेत, त्यांच्या समोर ते आपल्या लोकांच्या मतदानासमोर कमी पडले पाहिजे. पण एवढा सर, ताकदीशीर. कुठेतरी असं वाटत नाही का की आज महाराष्ट्राच्या राजकारणाची जी स्थिती झालेली आहे, एका पक्षाचे 2 पक्ष झालेले आहेत, अजूनही एक पक्ष कोणाचा याचा निकाल अजून मिळत नाहीये, तर कुठेतरी मतदार सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत की जर अशी स्थिती राजकारणात असेल तर आम्ही मत नक्की द्यायचं कोणाला? नाही, नक्कीच मॅडम, तुम्ही मगाशी जो प्रश्न केला की महाविकास आघाडी संदर्भातलं, पण आता मला कोणाबद्दल वैयक्तिक बोलायचं नाही, परंतु मतदार उद्देशून मला बोलायचं आहे. मतदारांना मला हे सांगायचे की आज जर आपण राजकीय अवस्था पाहिली आपल्या राज्याची, तर एकाच घरात 2-2 पक्ष आहेत. आता शेवटी किती काय झालं तरी भाऊ असतो, पुतण्या असतो, भाऊ तो चुलत्याचा मुलगा असतो तरी तो भाऊच असतो. शेवटी कुटुंब असतं. किती काय झालं शेवटी कुटुंबातले भांडणं कुटुंबापुरतं मर्यादित असतात. त्याच्यामुळे हे जे राजकीय सध्या खेळ तुमच्यासमोर उभा केला गेलाय, म्हणजे एकाला पाठवतं सत्तेमध्ये, एकाने राहायचं विरोधकामध्ये आणि लोकांना फक्त मूर्ख म्हणून लुटायचं, हा खेळ आपल्या समोर उभा राहिलाय. आमच्याकडे सुद्धा पर्याय भरपूर होते, परंतु ते पर्याय जे सुद्धा आपण पाहिले, पर्याय सुद्धा ह्यांच्यामार्फत निर्माण केलेले पर्याय आहेत. आणि हे फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. लोकांनी याच्यातून हे समजलं पाहिजे की आज एकाच कुटुंबातले 2 पक्ष, एकाच पक्षातले त्यांनी तुकडे करून वेगवेगळे केलेली गोष्ट आहे, परंतु त्यांची विचारधारा सेमच आहे, त्यांचं विजन पण सेमच आहे. त्यांना फक्त सत्तेमध्ये लूटमारच करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही ही जी आघाडी आपण स्थापन केली, जसं आपलं सोंगून तुम्ही वाचलं असालच की जनतेसाठी, जनतेकडून आणि जनतेसाठीच, ही जनतेची आघाडी आहे. त्याच्यामुळे मतदान करताना आपण आपल्यातच माणूस उभा आहे, कारण की आमचे उमेदवार असे असणार आहेत ते शिक्षित असतील, त्यांना गरिबीची जाणीव असेल आणि त्यांना सर्वसामान्यांच्या मूलभूत सुविधांची जे अपेक्षा आहेत, मूलभूत त्या अपेक्षांची त्यांना जाणीव असेल. ज्याला जाणीव असते तोच काम करतो. एसी मधला राहणाऱ्या व्यक्तीला गरिबाच्या घरी काय शिस्त आहे काय नाही त्याला घेणे देणं नाहीये. त्याच्यामुळे गरिबांसाठी आम्ही आघाडी स्थापन केली. तुम्ही जो प्रश्न विचारला अतिशय म्हणजे आमच्या भीतीला हात घातला की बोगस मतदार याद्या किंवा EVM, ही भीती आम्हालाही आहे, परंतु मग लढणं सोडायचं का? लढावं तर लागणार आहे. असू द्यात, ते लोक काही करतील. म्हणजे आता आपण बघतो की देशात 1,20,000 प्लस काहीतरी EVM गायब असल्याच्या चर्चा होतात, आणि ती सत्य मानावं की असत्य, कारण प्रायव्हेट व्हेकलमधून निवडणुका झाल्या की कित्येक ठिकाणी EVM पकडल्या जातात, गाड्या उलट्या केल्या जातात. हे EVM येतात कुठून? स्ट्रॉंग रूममध्ये असतात, पोलिसांच्या त्या सुरक्षेमध्ये त्या जातात, तर मग ह्या रस्त्यावर EVM सापडतात कुठून? तर EVM कोणाकडे असू शकतात? 1,20,000 EVM बाळगण्याचं धैर्य किंवा धाडस कोणाकडे असू शकते आपण समजू शकतो. दुसरं, आता बऱ्यापैकी ज्या याद्यांमध्ये मेंबर आहेत, एका घरात 100 आणि 200 मेंबर दाखवलेले आहेत, त्यांचे ॲड्रेस खोटे आहेत, त्यांचे मोबाईल नंबर खोटे आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस जी मतदान वाटतं अचानक, त्याच्यामध्ये आता विलास संपत पाटील हा माणूस जिवंत नाही, जन्माला आलेले नाही, पण त्याचं नाव त्या यादीत आहे आणि त्याचं वोटिंग कार्डसुद्धा तयार झालेलं आहे. त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस ह्यांना जे अशी नावं आहेत त्यांची कल्पना आहे, त्यांच्याकडे सुद्धा त्याची एक लिस्ट आहे. तर संध्याकाळच्या वेळेस ते सगळं वोटिंग होतं, आणि म्हणून संध्याकाळी आपण बघतो की वोटिंगचा रेशो सकाळी असतो, सकाळी गर्दी असते, पण संध्याकाळी यांचं वोटिंग वाढतं. तर याचा अर्थ असा होतो की भ्रष्ट पद्धतीने मतदान होतं. लोकशाही जवळजवळ संपुष्टात आलेली आहे, तरीसुद्धा आपण लढणं सोडायचं नाही. म्हणून आम्ही उतरलोय. शक्य तितके जे काही आमचे आता प्रतिनिधी असतील ते या प्रक्रियेमध्ये लक्ष घालतील की असं होऊ नये, आणि लढत राहू. नक्कीच. काही वर्षांपूर्वी केंद्रामध्ये एक नवा पर्याय आला होता, आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी आल्यानंतर बहुतेक आता दिल्लीमध्ये सुद्धा सत्ता होती, मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. कुठेतरी आम आदमी हा जो पक्ष जनतेतून वर आला होता त्याला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसरी आघाडीचा कसा निभावला तो या सगळ्यात? निभाव निश्चित लागेल. आम्ही त्या आत्मविश्वासाने उतरलेलो आहे, आणि सगळे वेल क्वालिफाईड मंडळी तिसऱ्या आघाडीमध्ये सामील आहे. तर कायद्याची जाण आम्हाला आहे, धाडस आहे. त्यामुळे यांनी ठरवलं तर आपण पाहिलं की भले भले हे पाडतात, पडत नाहीत, ते पाडल्या जातात. लोकसुद्धा अवाक होतात की अरे, म्हणजे आपण आता 2014चा एक ठीक आहे की लोकांची दिशाभूल झाली होती, स्वप्न दाखवले होते मोदी साहेबांनी, दिशाभूल झाली होती. पण 19 आणि 24 यामध्ये
त्यांना मतदान कोणी करेल अशी स्थिती उरलीच नाही, तरीसुद्धा तीच लोक निवडून येतात. तर यांनी ठरवलं तर भल्या भल्यांना हे पाडतात. मग त्याच्यामध्ये जेव्हा 70 पैकी 67 जागा जिंकणारा आम आदमी पार्टी आहे दिल्लीमध्ये, ह्यांनी संपूर्ण संपवली. आता खरंच इतकं कमी मतदार झालं असेल का? किंवा अरविंद केजरीवाल सारखी व्यक्ती आहे जे मुख्यमंत्री राहिलेले ते सुद्धा पडतील का? किंवा तिथे त्यांनी जे काम केलं शाळा आणि XYZ तरी सुद्धा ते पडतील का? हे सगळे प्रश्नच आहे. तर पाडायचं असेल तर हे भल्या भल्यांना पाडतात. तरी सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने ह्या सगळ्या ज्या काही भ्रष्ट पद्धती आहेत त्यावर लक्ष ठेवून माघार घेणार नाही, थांबणार सुद्धा नाही. लढणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे आणि ते आम्ही या बदलापूरकरांसाठी लढणार आहोत. निश्चितच बदलापूरकर याची दखल घेतील.